नमस्कार मित्र हो महाराष्ट्रामधील शासकीय कार्यालयाकडून आपल्याला आपल्या सेवा विहित मुदतीमध्ये मिळवण्याचा हक्क आहे याची आपल्याला माहिती आहे का? नसेल तर हा व्हिडिओ आपण नक्की बघा. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हा अधिनियम काय आहे? महाराष्ट्रातील पात्र व्यक्तींना आपल्या सेवा विहित मुदतीमध्ये मान्य करून घेण्याचा अधिकार या कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे. आणि दुसरा उद्देश की महाराष्ट्रातील जी शासकीय कार्यालये आहेत त्यांनी आपलं काम अतिशय कार्यक्षमपणे, पारदर्शकपणे आणि उत्तरदायित्व स्वीकारून पूर्ण केली पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला काय हक्क प्राप्त झालेला आहे? नागरिकांना यामध्ये जो हक्क प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये जी शासकीय कार्यालये आहेत त्यांच्याकडे ज्या सेवा दिल्या जातात त्याच्यापैकी या कायद्यानुसार ज्या सेवा त्यांना देणं शक्य आहे त्या सेवांचा कालावधी निश्चित करणं आणि त्या घोषित करणं, नोटिफाय करणं, अशा घोषित केलेल्या सेवा मिळण्याचा, विहित मुदतीमध्ये मिळण्याचा नागरिकांना हक्क या कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे. यासाठी शासकीय कार्यालयाने काय पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे? नंबर 1, याच्यामध्ये ज्या लोकसेवा अशा कार्यालयाकडून दिल्या जातात त्यांची यादी त्यांनी निश्चित करणं अपेक्षित आहे. नंबर 2, याच्यामध्ये या कायद्याखाली ज्या सेवा देणं शक्य आहे त्यांचा कालावधी निश्चित करणं. नंबर 3, या सेवा त्यांनी नोटिफाय करणं, घोषित करणं आणि अशा प्रकारच्या अर्जासाठी अपेक्षित असलेला अर्जाचा नमुना त्यांनी तयार करणं, त्याच्यासाठी लागणारे शुल्क किंवा फी ती निश्चित करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर या सेवा संबंधित कार्यालयामधून कोण अधिकारी देणार? त्या अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करणं, प्रथम अपिलेट अधिकारी, द्वितीय अपिलेट अधिकारी यांना त्यांनी या ठिकाणी घोषित करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये या घोषणेनुसार जे अर्ज त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त होतील त्या सर्व अर्जदारांना विहित मुदतीमध्ये निश्चित केलेल्या कालावधीमध्ये त्यांना उत्तर देणं, त्यांचे अर्जाची मान्यता देणं यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. आता याची कार्यपद्धती काय असेल? याची कार्यपद्धती की प्रत्येक नागरिकानं जी सेवा आपल्याला अपेक्षित आहे ती सेवेच्या संबंधानं आपला अर्ज, परिपूर्ण अर्ज सादर करणं. नंबर 2, याच्यामध्ये आवश्यक असलेली कागदपत्र जोडणं. नंबर 3, अपेक्षित असलेली फी याच्यामध्ये भरणं. हे पूर्ण केल्यानंतर त्या संबंधित कार्यालयानं त्या नागरिकाला पोच देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि ही पोच देत असताना त्याच्यामध्ये त्या नागरिकाचं नाव, त्याच्या कामाचा विषय, त्यांचं दिनांक, वेळ आणि त्याला एक अनुक्रमांक देणं आवश्यक आहे. आणि हा अनुक्रमांक दिल्यानंतर त्याची सेवा त्याला कोणत्या तारखेला मिळेल या प्रकारची तारीख त्या पोहोचमध्ये त्या ऑफिसनं नमूद करणं त्यांच्यावरती बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सेवा कधी मिळणार हे त्या पोहोचमध्ये आपल्याला कळून जातं आणि त्या तारखेला आपण त्या आपल्या कामाची अपेक्षा आपण करू शकतो. आता याच्यामध्ये ते संबंधित कार्यालय काय करू शकतं? एक तर तो अर्ज मान्य करू शकतं किंवा तो अर्ज फेटाळून लावू शकतात किंवा तो अर्ज अमान्य करू शकतात. अशा प्रकारे जर अर्ज अमान्य केला तर संबंधित नागरिकानं कुठे अपील करावं याच्या संबंधानं संपूर्ण माहिती त्या पत्रामध्ये देणं त्या संबंधित कार्यालयावरती बंधनकारक आहे.